नमस्कार. विवेक संवाद या आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी कॉर्पोरेट जगतात 39 वर्ष यशस्वी कारकीर्द घडवली आणि निवृत्तीनंतर पूर्णपणे वेगळं पण तितकंच समृद्ध आयुष्य निवडलं. पक्षी निरीक्षण आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आज आपले गेस्ट आहेत सुधीर हसमनीस सर. टाटा मोटर्समध्ये 39 वर्ष सेवा देत असिस्टंट जनरल मॅनेजर IT या पदावरून निवृत्त झालेले उच्च शिक्षित मॅनेजमेंट तज्ज्ञ व मेंटॉर. हार्ट अटॅकनंतर त्यांनी पक्षी निरीक्षण आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळत आपल्या आयुष्याला नवं वळण दिलं. आजपर्यंत त्यांनी जगभरातील 1400हून अधिक पक्ष्यांची नोंद केली असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर आहेत. छायाचित्रकार, लेखक, मार्गदर्शक म्हणून ते सतत ज्ञान वाटप करत आहेत. सर नमस्कार. विवेक संवादमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आपण अनेक वर्ष टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीमध्ये कॉर्पोरेट याच्यामध्ये काम केलं आणि तिथून तुम्ही पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ या क्षेत्राकडे वळालात. हा प्रवास नक्की कसा झाला? याच्यामध्ये काही गमती जमती. महत्त्वाचं म्हणजे मी 2015ला टाटा मोटर्समधून निवृत्त झालो. माझा प्लॅन होता की रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याकडे एक चांगली हॉबी असली पाहिजे, पण काय ही ठरलं नव्हतं. पण कलासागरमध्ये असल्यामुळे चारी कलाशी आमचा संबंध आहे, त्यामुळे बहुतेक आपण साहित्याच्या दृष्टीने किंवा असं काहीतरी करू असं माझ्या डोक्यात होतं. पण 2011ला जेव्हा मी एका म्हणजे ज्याला आपण क्लासिकलचा कार्यक्रम म्हणतो, दिवाळी पहाट, तिथे गेलो आणि मला त्रास झाला आणि मला ते कळलं नाही की हा हार्ट अटॅक आहे. तो कळायला मला जवळजवळ 6 का 7 दिवस लागले. मी तो अंगावरच काढला. त्याच्यानंतर मी एक मुंबई ट्रिप केली, मी ड्राईव्ह केलं स्वतः आणि कंपनीत आल्यावर मला कळलं की काहीतरी मला त्रास होतो आहे. मग मी कंपनीच्या डॉक्टरना दाखवलं, मग ते मला निरामेला घेऊन गेले, मग ते सगळी ट्रीटमेंट झाली आणि मग स्टेंटिंग पण झालं. आणि मग मला ते म्हटलं की अरे अशा एका टिपिकल ठिकाणी ती एक ब्लड क्लॉट आहे, तर तुला कंपनीचं कामही नाही करता येणार. मग घरच्यांनी माझा लॅपटॉप काढून घेतला होता, मोबाईल काढून घेतला होता. मग मी करणार काय? तर मग मी खिडकीतनं, मी MIT कॉलेजच्या इथं राहायचो, तर मग खिडकीतनं खाली पक्षी बघायचो वेगळे. आणि मला त्यावेळेला काही कळायचं नाही. नॉर्मल पक्षी सोडले तर हा कोण तो कोण असलं काही समजायचं नाही. आणि मागे जी टेकडी आहे ती ARIची टेकडी म्हणून फेमस आहे, जिथे खूप पक्षी येतात, म्हणजे मायग्रेटेड बर्ड्स पण येतात. तर ते मी बघत बसायचो आणि त्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. तर मला माझ्या भाचीने एक कॅमेरा दिला होता, सोनीचा 10X कॅमेरा होता. त्याच्यावर मी फोटो काढायचो आणि माझ्या मित्रांना कोणाला तरी दाखवायचो. त्यावेळेला WhatsApp एवढं प्रसिद्ध नव्हतं. तेव्हा मला थोडंसं पक्षी निरीक्षणाबद्दल सुरुवात झाली होती. मग 2 महिन्याच्या गॅपनंतर मी कंपनीमध्ये परत जॉईन झालो आणि असे 6 महिने गेले. आणि 6 महिने गेल्यानंतर मला दुपारच्या उन्हामध्ये मी ऑफिसला परत येत होतो कंपनीमध्ये आणि मला परत स्वेटिंग सुरू झालं. म्हटलं अरेच्या यावेळेला म्हटलं गप्प बसायचं नाही. लगेच मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला परत उचललं, परत निरामयला नेलं, परत सगळ्या तपासण्या आल्या, परत अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली, सेकंड स्टेंट पण टाकला. मग तेव्हा मात्र मला डॉक्टर म्हटलं की नाही यावेळेला तुला कंपल्सरी घरी बसूनच पूर्ण रेस्ट घ्यायची. मला सकाळी 10 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं एवढं चालायला परवानगी होती. मग त्या काळात मी काय केलं की मी माझ्या खिडक्या ज्या आहेत त्या कापून टाकले, ग्रिल, आणि तिथे स्विंगिंग डोअर बनवली. माझ्याकडे लकीली एक दुर्बीण होती. ती दुर्बीण आणि मागची दिला कॅमेरा असं घेऊन मी बसायचो आणि मग ते फोटो काढत बसायचो. आणि मग त्यातनं मला लक्षात आलं मी खूप माझ्या मित्रांना त्रास द्यायचो. टाटा मोटर्समध्ये आमच्याकडे पक्षी निरीक्षक खूप आहेत, फोटोग्राफर खूप आहेत. मग ते मला सांगायचे अरे हा अमुक पक्षी आहे, तो तमुक पक्षी आहे. मग काही दिवसांनी ते कंटाळले. म्हणजे सुधीर तू असं काही पुस्तक विकत घे. मग ते इन्स्केप म्हणून नवरा बायको त्यांनी लिहिलं छान पुस्तक आहे, ते घेतलं मी. मग तो अभ्यास सुरू झाला. हे सगळं घडलं 2011, 2012मध्ये. मग माझं अजून एक टार्गेट होतं, ते म्हणजे मला डॉक्टरेट करायची होती. ती माझा प्लॅन होता 2013चा, की 2013ला माझ्या हातात ती डॉक्टरेट आली पाहिजे. तोपर्यंत मी ॲडमिशन वगैरे घेऊन माझं काम चालू होतं. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ही मला मध्ये आवड लागली पक्षी निरीक्षणाची आणि मी ठरवलं की आपण हीच हॉबी रिटायरमेंटनंतर चालू ठेवूयात. असं ते माझा सगळा तो प्रवास तिकडे आपोआप शिफ्ट झाला.
हार्ट अटॅक हा खूप अजूनही खूप भीती वाटते हो लोकांना. हो तर ते अनेकांच्या जीवनामध्ये जसा बदल घडतो तसं Correct. तुमच्या विचारसरणीमध्ये त्या हार्ट अटॅकच्या घटनेनंतर खूप बदल झालेत. हो. तर हे काय नक्की कशा प्रकारे तुम्ही आता विचारसरणीत काय बदल झाले किंवा बरोबर आहे. हां. नाही, ह्या 2 गोष्टी माझ्या कायम लक्षात राहतात. त्यातली एक पहिली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाईम ॲडमिट झालो, तेव्हा कंपनीतनं ॲम्ब्युलन्स बाहेर पडताना मला आमच्या कंपनीच्या डॉक्टरने विचारलं, की "सुधीर, तुला निरामयला जायचं आहे का आदित्य बिर्लाला जायचं आहे?" तर मी म्हटलं, "असं काय विचारतो?" तर म्हणले, "नाही, नाही, अरे आदित्य बिर्ला आहे ना, हे इथून 15 मिनिटं लांब आहे. हं. निरामय 5च मिनिटावर आहे." हं. मग मी तरी पण माझ्या डोक्यात नव्हतं. म्हणलं, "हां, चला आपण हां. निरामयला जाऊयात." पण हे जेव्हा सगळं मी घडलं आणि मला डायरेक्ट CCUमध्ये ॲडमिट केलं, तेव्हा मला त्या वाक्याचा अर्थ कळला, की त्यांच्यासाठी हा खूप क्रिटिकल टाईम होता, की 15 मिनिटं वर्सेस 5 5 मिनिटं. मिनिटं. हां. तर ते मला ते कायम आयुष्यभर लक्षात आहे, की हे सगळं किती इम्पॉर्टंट आहे. तुमची डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे ती इतकी फास्ट असायला लागते आणि क्रिटिकल पण आहे. हं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ते म्हणजे मी ऑपरेशन टेबलवर झोपलो होतो सेंटिंगसाठी आणि मला डॉक्टर आले म्हणले, "अरे सुधीर, तुमची बहीण आहे का बाहेर?" म्हणलं, "आहे." तिला म्हणले, "जरा बोलवा." मग बहिणीला बोलवलं तर ते म्हणले, की "कृपा करून टाटा मोटर्सचे लोक आले तिथं बाहेर, त्यांना सगळ्यांना आत कंपनीत पाठवा, आम्हाला निरामयमध्ये उभं राहायला जागा नाही आहे." मला ते म्हणले, "तुम्ही खूप पॉप्युलर दिसताय." म्हणलं, "का बरं?" ते म्हणलं, 500-600 लोक उभे आहेत बाहेर, इतक्या गाड्या लागल्यात की आमच्याकडे आत ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आहे. मग ते माझ्या बहिणीने जाऊन त्यांना बाहेर काढलं. मग ते मी तेव्हा झोपलो होतो, ते म्हटले, की "सुधीर, आता लक्षात ठेव, आत्ता ऑपरेशन टेबलवर कोण झोपलं आहे?" म्हटलं, "मी झोपलो आहे." "बाहेरचे लोक कोण आहेत?" म्हटलं, "सगळे माझे मित्र आहेत, पण हितचिंतक आहेत." एक्झॅक्टली म्हटले, "हे सगळे लोक आहेत ना, हे हितचिंतणारे आहेत, हे सिम्पथी दाखवणारे आहेत. हे तुझ्या उपयोगाला आत्ता नाही पडले, ते येणार आणि जाणार ना, पण सफरर कोण आहे? तर तू आहे." तर ते माझ्या कायम लक्षात आलं, की हे आता आपण यापुढे मी कामाचा खूप अतिरेक करायचो. म्हणजे मी वर्कहॉलिक असल्यामुळे हं. मी 12 तास 14 तास अगदी आरामात काम करायचो, सुट्टी घ्यायचो नाही. हं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं, की हे काय बरोबर नाही आहे. हे आता आपण आपल्याकडे सुधारणा घडवायला पाहिजे. त्यामुळं मी असं ठरवलं, की जी गोष्ट घ्यायची ती पॉझिटिव्हली घ्यायची. हार्ट अटॅकसुद्धा पॉझिटिव्हलीच घेतला. म्हणजे इनफॅक्ट मला तिथे एक केरळची नर्स होती, ती म्हटली, "यू आर द मोस्ट स्टेबल पेशंट वी हॅव सीन." अच्छा. म्हणजे हा जोक वगैरे करत बोलणारा पहिला पेशंट आहे. पण ते मला पुढे खूप फायदा ठरला, की मी खूप पॉझिटिव्ह झालो. काळजी घेणं हे मी माझ्या प्रत्येक स्टेपमध्ये ते बिंबवलेलं आहे, की काळजी तुम्ही स्वतःची घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ती जी एक पर्टिक्युलर तुम्हाला रेस्ट पाहिजे, ती रेस्ट पण महत्त्वाची आहे. बरोबर. आणि त्यासाठी तुमच्याकडे चांगल्या हॉबी पाहिजेत. एकेकाळी मला वाचनाची खूप आवड होती, मागे पडली होती कामाच्या आवाक्यामुळे. मग ती मी परत वाचन सुरू केलं. पिक्चर वगैरे जाणं, मूव्ही जाणं बंदच पडलं होतं. पण निदान ह्या पक्षी निरीक्षण करणे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी नेटवर्किंग आहे बाहेर, ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर ते मी वाढवलं आणि अजून एक मी त्या काळात एक डिसिजन घेतला. तो म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे. माझे साधारण एक मिनिमम 5,000 ते 6,000 मित्र आहेत. त्यातले जे सो कॉल्ड न लागणारे मित्र आहेत, ते मी सगळे कमी करायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे माझं नेटवर्किंग सुधारलं ॲक्च्युअली. म्हणजे जे योग्य लोक ते आले आत नेटमध्ये आणि जे नको आहे ते आपोआप बाहेर गेले. त्यामुळे मी महत्त्वाचा डिसिजन त्यावेळेला घेतला होता, की स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या आवडीनिवडी जपायला पाहिजेत आणि हातात जो वेळ आहे तो तुम्हाला कसा प्रॉडक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह वापरता. म्हणजे आधीचं आयुष्य हे कामाला वाहिलेलं होतं हो. आणि नंतर काही तुम्ही स्वतःसाठी जगणं, हो, हे महत्त्वाचं आहे. स्वतःचे छंद जोपासणं, स्वतःचं नेटवर्किंग करणं यासाठी वेळ द्यायला वापरलं. लागलात. म्हणजे त्या हार्ट अटॅक हा तसा संकट असलं तरी त्याच्यावर मात करताना तुम्ही त्यातून पॉझिटिव्हली अगदी, अगदी. यातून हे करा. अगदी. आता हे जे पक्षी निरीक्षणाचा तुमचा जो छंद तुम्हाला जोपासला त्यानंतर, हो. तर ते सुरुवातीला काय आव्हानं त्यात वाटली तुम्हाला, की सुरुवातीला अशी आव्हानं होती, की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पक्षीच माहीत नव्हते. हां. कुठले पक्षी आहेत, कुठे मिळतात, काय असतं हे सगळं माहीत नव्हतं. त्यामुळे बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट नावाचं पुस्तक आहे. ते 500-550 पानाचं पुस्तक आहे आणि त्यात भारतातले सगळे पक्षी कव्हर्ड आहेत. म्हणजे ते आवृत्ती जुनी आहे त्याची, नंतर आवृत्ती आलेली नाही आहे.
तरी पण त्याच्यामध्ये 1200पेक्षा जास्त पक्षी आहेत. तर मी काय काम नव्हतं मला ना घरी बसून, तर मी असं ठरवलं की हे पुस्तक आपण पाठ करायचं. तर रोज मी 3 पानं पाठ करायचो. ते माझ्या डोक्याशी असतं कायम अजून हे पुस्तक. ओके. असं करत करत मी ते अख्खं पुस्तक पाठ केलं. त्यामुळे मला कळायला लागलं की कुठले पक्षी कुठे असतात, प्रत्येक पक्षाचं बिहेवियर काय आहे, हा पक्षी कुठे मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ मी हिमालयात गेलो तर मला कुठले पक्षी मिळतील, केरळला गेलो तर कुठले मिळतील, गुजरातला गेलो तर कुठले मिळतील. पक्ष्यांच्या जाती, प्रजाती, त्यांच्या स्पीसीज हे कळायला लागलं. कुठले पक्षी दुर्मिळ आहेत, कुठले पक्षी नाही दुर्मिळ आहेत, हे कळायला लागलं. नंतर या पक्ष्यांचे वेगळे हॅबिटॅट्स आहेत. काही ग्रासलँडला मिळणारे पक्षी आहेत, काही पाणवठ्यावर मिळणारे पक्षी आहेत. बरोबर. हे सगळं कळायला लागलं. मग मला लक्षात आलं की ह्याच्यासाठी मला माझी मोबिलिटी वाढवायला लागेल, जी आता माझ्याकडे नाही आहे. त्यामुळं मग मला जायचं असेल तर कुठे जायचं, कसं जायचं, हे कळायला लागलं मला. आणि अजून एक मोठं आव्हान होतं म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर काही बंधनं आपोआप येतात. आपोआप येतात. म्हणजे काही स्वतः घातलेली बंधनं असतात, काही कुटुंबाकडनं घातलेली बंधनं असतात, काही डॉक्टरनी घातलेली बंधनं असतात. तर ती बंधनं सांभाळून तुम्हाला सगळीकडे जायचं असतं. त्यामुळं ठराविक वेळात घ्यायच्या गोळ्या, ठराविक खाणं आहे, हे सगळं सांभाळायला लागतं. आणि यातनं मी अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकलो म्हणजे फेसबुकला, इंस्टाग्राम नंतर आलो आणि यूट्यूबला प्रचंड नॉलेज अवेलेबल जे मी कधीच टॅप केलं नव्हतं. म्हणजे मला समजा एखाद्या पक्षाबद्दल माहिती असेल तर मी आधी काय करतो, आधी फेसबुकला जातो, ते शोधून काढतो कोणी काय काय केलं. मग इंस्टाग्रामला जाऊन बघतो आणि यूट्यूबला जाऊन बघतो की कोणी व्हिडिओ टाकलेत का, ह्या पक्षाचं बिहेवियर काय आहे, हा कॉल कसे देतो, हा कुठल्या सीझनला दिसतो. उदाहरणार्थ एक पेंटेड बुशक्वेल म्हणून आहे जी आपल्या इथे पाचगणीला दिसते, ती पावसाळ्याच्या काळातच दिसते. मग ती बाहेर येत नाही, ती शाय बर्ड मानला जातो. तर ती येते तेव्हा जेव्हा त्यांना डिस्प्ले करायचं असेल तेव्हा त्या डिस्प्लेलाच येते. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे याचा स्टडी करणे, ह्याच्यामध्ये माझे जवळजवळ 1.5-2 वर्ष गेले की हे अंडरस्टँडिंग करा की हे कसं जायचं, ट्रॅव्हल कसं करायचं, कुठल्या दिवशी कधी कसं पोचायचं. तर हा म्हणजे माझा जो कॉर्पोरेटचा अनुभव आहे तो इकडे पण मला उपयोगी पडला की लॉजिस्टिक्स, रिसर्च करणे, बरोबर, पुस्तकं वाचणे. बरोबर. अगदी सीझनमध्ये गेला तर ते पक्षी दिसायची शक्यता वाढते. त्यासाठी गाईड कोण आहे. बरोबर. म्हणजे आधी आता उलट आहे, आधी माझ्याकडे 2015 मी लोकांकडे मागत फिरायचो की मला अमुक ठिकाणी जायचं तर कोण गाईड आहे. आता उलट आहे, आता माझ्याकडे लोक येतात की सुधीर मला या एरियात जायचं, मला गाईड सुचव, किंवा मी इथं जाणार आहे तिथं होमस्टे आहे का. असं आता उलट आहे, आता माझ्याकडे जास्त डेटा कलेक्शन आहे. म्हणजे माझा तो स्वभावच मला डेटा मॅनेजमेंटचा आहे. त्यामुळे आता माझ्याकडे मॅक्झिमम डेटा आहे बाहेर. तर माझंच उदाहरण घेतलं तर मला चिमणी, कावळा, मोर या ठराविक पक्ष्यांच्या पलीकडे पक्षीच माहिती नाहीत. बरोबर. आणि तुम्ही तर 1400हून अधिक पक्ष्यांना निरीक्षण केलंय, त्यांची फोटोग्राफी केलेली आहे. तर हा प्रवास किती कठीण आणि किती रोमांचक आहे. नाही, हा म्हटलं तर खूप रोमांचक, कठीण असतो. पण काय होतं की समजा आता मी भूतानला गेलो होतो, तो भूतानला जायच्या आधी मी तो अभ्यास केलेला असतो की भूतानमध्ये मला जायचं आहे, काय करायचं आहे. कोस्टारिकाला गेलो होतो तर त्याच्यात जायच्या आधीच आम्ही सगळा अभ्यास केलेला असतो की यूट्यूबवर बघून कुठले पक्षी मिळणार आहेत, काय पक्षी मिळणार आहेत, काय होणार आहे. काही आश्चर्य तिकडे तुम्हाला गेल्यावर मिळतातच, काही आश्चर्य तुम्हाला थोडीशी आधी माहीत असतात जे लोकांकडनं कळतात. पण काही वेळेला तुम्हाला तिथे गेल्यावर ॲक्च्युली एक त्याला आम्ही म्हणतो की झटका मिळाला. तिथे गेल्यावर तर तुम्हाला रोमांचक असतं. उदाहरणार्थ आत्ता मी लेटेस्ट नल सरोवरला गेलो होतो, तर तिथे आत्ता सोशिएबल लॅपिंग नावाचा एक पक्षी येतो. तो ह्या सीझनलाच येतो, म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत तो असतो. तर आमचा जो गाईड होता तो म्हटला की आपल्याला लवकर जायचं आहे तिथे आणि चालायला लागेल. आम्ही म्हटलं ठीक आहे, चालायला काय आपण चालतोच ना, मी रोज 5 किलोमीटर चालतो संध्याकाळी. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, जाऊयात. तरी पण मला कळेल ना, त्यांनी जाऊन 2 वॉटर बॉटल घेतल्या, स्वतःच्या सॅकमध्ये भरल्या, आम्ही सगळं झालं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो पक्षी आम्ही कमीत कमी 5 तास चाललो. 14 किलोमीटर आमचं चालणं झालं. तेव्हा संध्याकाळी आम्हाला तो 5-5:30ला 2च पक्षी दिसले. आणि त्या फील्डमध्ये माझ्यासारखे जवळजवळ 10-12 लोक शोधत फिरत होते, 5-6 गाईड फिरत होते. ते पाण्यातनं, चिखलातनं, शेतावरच्या बांधावरनं चालायला लागतं.
आणि ती लोक खूप चांगले तिथले शेतकरी, ते काय तुम्हाला बोलत नाहीत. पण चिखलात पाण्यात न पडता त्या बांधावरनं चालायचं, तिथे जाऊन पोचायचं. बरं पक्षी दिसला तरी तुम्हाला पळता येत नाही त्या चिखलात. हो. तर ते वेळेवर नीट जायचं, कारण कॅमेरा सांभाळा, तुमचं वय तुम्हाला माहीत असतं, त्यामुळे नीट जायचं आणि मग ते फोटो काढायचे. तर तुम्हाला एक तर ती पक्षाची प्रजाती माहीत पाहिजे, कुठल्या स्पेसीस आहेत, त्यांचं बिहेवियर माहीत पाहिजे, की हा शाय बर्ड आहे का, हा उडून जाणार आहे का, हे तुम्हाला माहिती करून घ्यायला लागतं. आणि मग तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या अनुभव येतात. हे माझं चित्रकथी म्हणून पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये मी माझ्या 35 स्टोरी लिहिलेल्या आहेत अशा, की रोमांचक आठवणी कुठल्या कुठल्या आहेत. ओके. तर अजून एक छोटंसं उदाहरण म्हणजे आम्ही मेळघाटला एक फॉरेस्ट आउलेट नावाचं एक आउलेट आहे. आउलेट म्हणजे छोटं आऊल असतं. तर ते आऊल काढायला मी आणि माझा मित्र आम्ही दोघं गेलो होतो. तर आम्हाला जी माहिती दिली होती त्यानुसार त्याने आम्हाला गाईडने सांगितलं, की पुण्यापासून तुम्हाला एक अगदी 10 तासाच्या वर नाही लागणार. आणि आम्ही तो दिवस फायनलाइज केला आणि आम्ही विसरून गेलो की त्या दिवशी नेमका गणपती विसर्जन आहे. अच्छा. तर आम्ही निघालो इथनं 9 वाजता, कारण आपण म्हटलं रात्री पोचू आरामात. तर आम्हाला रस्त्यामध्ये इतक्या मिरवणुका आणि इतक्या विसर्जन चालू होते, ते रस्ते ब्लॉक होते, पोलीस होते आणि आम्हाला जाताच आलं नाही त्या ठिकाणापर्यंत. आम्हाला शेवटी अकोटमध्ये राहायला लागलं. तरी आम्हाला पोलिसांनी वगैरे खूप गावकऱ्यांनी मदत केली रस्त्यात. त्यांनी तरी देखील आम्हाला पुढे जाताच नाही आलं. मग आम्ही सकाळी उठून निघालो आणि मेळघाटला आम्ही साधारण 10 वाजता पोहोचलो सकाळी. मग एवढा उशीर झाला आणि आम्ही तिथं गेल्या तो गाईड म्हटला, सर तुम्हाला उशीर झाला, आत्ताच 2 आऊल गेले, इतका वेळ होते इथे, त्याने आता सुंदर डिस्प्ले केला. म्हटलं अरे कोडशिप डिस्प्ले होता. अरे म्हटलं आपण मिस केलं. त्याला म्हटलं हे बघ आम्ही पुण्यावरनं एवढं आलेला, मी काय सोडणार नाही, आम्ही पण जाऊयात. तो म्हटला ब्रेकफास्ट तरी करा. नको. आम्ही पाववडा बांधून घेतला. त्या ॲक्च्युली सँक्च्युरीत एंट्री आहे, त्याच्या अलीकडनंच आत जाता येतं. आणि तो आम्हाला घेऊन गेला तिकडे. आणि तो गेल्यानंतर तिथला एक लोकल मनुष्य, ज्याला ते आऊल माहिती आहेत कुठे आउलेट बसतं, तर तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तो जेवायला घरी गेला आहे. तो ॲक्च्युली ती MP बॉर्डर आहे, महाराष्ट्र आणि MP ती बॉर्डर आहे. तर तो गेला होता जेवायला घरी. मग आमच्याबरोबर आमचा ड्रायव्हर होता, त्यांचा ड्रायव्हर होता. त्या गाईडला म्हटलं काय पण कर, आपण त्याला पैसे देऊयात, त्याला उचलून घेऊन या. तो म्हटला 500 रुपये द्या. म्हटलं घेऊन 500 रुपये दे त्याला, पण त्याला घरनं उचलून आणा. तो आला, तो जेवण सोडला आणि घेऊन आला तो. आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की त्या फॉरेस्ट आउलेटचा कॉल त्या माणसाला येतो काढता. आणि त्यांनी कॉल काढल्यानंतर 2 मिनटात त्या आऊल आलं, ते झाडावर बसलं. तो म्हटलं काही करू नका, थांबा. त्याचं उतरत खाली येईल आणि तुम्हाला 15-20 मिनटात चांगले फोटो मिळतील. पण आम्ही त्याची आशाच सोडली होती की मिळणार नाही म्हणून. आणि आम्ही साधारण 11-11:15 पासून ते 1 वाजेपर्यंत फोटोग्राफी केली. आणि 1 नंतर जो पाऊस आला, तो आमचा पुढचा दिवस सुद्धा त्यांनी धुवून काढला. आम्हाला ते जे शॉट मिळाले ते मिळाले. जे प्राणी पक्ष्यांची भाषा असती, त्यांच्याशी संवाद साधू शकतात. हे तुम्ही आता एक जे उदाहरण दिलं. असे खूप लोक आहेत ज्यांना बोलता येतं, म्हणजे त्या पक्षाचा कॉल किंवा ते पक्षी कसे आवाज काढतात त्यांना माहीत असतं ते. आता हे भारतातील आणि परदेशातील वाईल्ड लाईफ तुम्ही दोन्ही प्रकारचं पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे, तर काय फरक जाणवतो तुम्हाला? भारत आणि परदेशातलं जर तुम्ही बघितलं ना, तर अगदी सोपी उदाहरणं मी 2 ठिकाणची घेतो. म्हणजे एक भूतानचं घेतो आणि एक कोस्टारिकाचं घेतो. त्याच्यामध्ये 2 वेगळे आहेत. त्यातलं एक असं आहे की भूतानमध्ये आम्हाला एक रेड क्रॉसबिल नावाचा पक्षी दिसला. जर तुम्ही त्या पक्ष्यांचं पुस्तक बघितलं तर अख्ख्या पुस्तकामध्ये तो एकच व्हरायटी ती क्रॉसबिलची. तर म्हटलं चांगला पक्षी आता मिळायलाच पाहिजे आपल्याला. तर आम्ही ॲक्च्युली छोटा रस्ता आहे तो आणि पुढे घाट आहे, उरा पास म्हणून घाट आहे, तिकडे जायचं होतं आम्हाला. तर आम्ही असं छोटी मिनी बस होती आमची, ती बस लावली आणि आम्ही सगळे असे ट्रायपॉड लावून कॅमेरा लावून उभे राहिलो. ऑटोमॅटिकली ॲक्च्युली तो रस्ता बंद पडला. तर भूतानमध्ये आम्हाला एवढा सुंदर अनुभव आला की कारवाला आला, त्याला आम्ही फक्त हात केला, त्यांनी गाडी थांबवली. भूतानमध्ये कुठेही हॉर्न वाजवत नाहीत. तो थांबला, त्याच्या मागे दुसरा आला, तो 50 फुटावर थांबला. असे गॅप ठेवत मागे लोक रांग लागली, पण एकाही माणसाने हॉर्न वाजवला नाही, काही केलं नाही. तो शांत त्यांचं थांबले होते. आम्ही जवळजवळ 20 मिनिटं रस्ता बंद पाडला होता.
फोटो काढले. मग आम्ही त्या माणसाला हात केला की आमचं काम झालं. मग तो आला आणि तो म्हटला, दाखवा बरं मला काय काढलं. आणि त्याला कौतुक होतं की ही लोक भारतातून इथे पक्षी काढायला आलेत. पण आश्चर्य म्हणजे जेवढ्या गाड्या थांबल्या होत्या, कुणीही आमच्या नावाने काहीही वाईट बोलले नाही. सगळं व्यवस्थित बोलून सगळ्यांनी असं बघून हात करून, आणि भूतानमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ते हॅपीनेस त्यांचा मेन इंडेक्स आहे. सगळे लोक तुम्हाला आनंदाने ग्रीट करतातच. हा खूप मोठा फरक आहे. ह्याच्या उलट आम्ही जर सासवड घाटात किंवा इकडे कुठे लोणावळा वगैरे गेलो असो, तर तिथे जो बाईकवाला येतो ना, त्याला खूप आनंद मिळतो की ह्यांचा पक्षी मी कसा उडवला, ह्याला मिळणार नाही. हा त्यांचा एक सेम अनुभव आम्हाला कोस्टारिकामध्ये पण आला की कोस्टारिकामध्ये सुद्धा आम्ही एक रस्ता अडवला होता. स्कारलेट मकाऊ नावाचा पक्षी आहे. त्याचे 3 फूट उंच असतो, 3 फूट त्याचे एक विंग आहे. एवढा मोठा पक्षी आणि अत्यंत कलरफुल बर्ड आहे. तो आमच्या बसच्या ड्रायव्हरला दिसला. त्यांनी ती बस थांबवली रस्त्यात. तिथे पण सेम घडलं. आम्ही रस्ता बंद पाडला, पण कुणीही आम्हाला काही बोललं नाही. लोक शांततेने उभे होते. आम्हाला बघून उलट काही ब्रिटिश टुरिस्ट वगैरे आले, मग त्यांना पण आम्ही ते दाखवले. तिथं पण जवळजवळ 20-25 मिनटं आम्ही फोटोग्राफी केली, पण कुणीही आम्हाला त्रास दिला नाही. हा खूप मोठा फरक आहे त्यांच्यातला. आणि दुसरी गोष्ट आहे ती सर्व्हिस लेवलची आहे. भूतानची जर सर्व्हिस लेवल तुम्ही बघितली, ती आपल्याकडे नाही मिळत. कोस्टारिकामध्ये पण अमेझिंग सर्व्हिस लेवल आहे. तिथे सेम तुम्ही जर इवन केनियासारख्या ठिकाणी बघा, मसाई माराची जी सर्व्हिस लेवल आहे, अत्यंत उच्च दर्जाची सर्व्हिस लेवल आहे. तो ड्रायव्हर सकाळी येतो ना, तो तुमची गाडी चकाचक धुतलेली असते, आवरलेली असते. गाडीमध्ये पाणी, सोडा, खायच्या वस्तू सगळं टाकाटाक भरलेलं असतं. तो स्वतः दाढी करून येतो आणि त्याचे कपडे चकाचक इस्त्रीचे कपडे असतात. आणि ती जी जीप असते ना, ती जीप वायफाय एनेबल्ड जीप आहे. त्या जीपमध्ये 3 चॅनल असतात. एक चॅनल त्या अख्ख्या मसाई माराच्या नेटवर्कला जोडलेला असतो, एक चॅनल त्याच्याच रिसॉर्टला जोडलेला असतो, आणि दुसरा जो मधला चॅनल आहे तो सगळ्यात सफारी ड्रायव्हरना जोडलेला असतो. ते एकमेकाला तुम्हाला कळवतात की अमुक अमुक एरियामध्ये अमुक अमुक प्राणी दिसतोय, अमुक अमुक ठिकाणी एक लायन आहे, तो बहुतेक हंटिंग करणार आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला रेडीमेड फटाफट मिळते. आणि अनबिलिव्हेबल सर्व्हिस लेवल आहे. म्हणजे माझ्या सफारीमधनं 2 पेपर नॅपकिन उडाले, तर आम्ही त्या ड्रायव्हरला काय म्हटलं की, मी म्हटलं अरे कुठे रिस्क घेतो ना तू, तो डिग्रेडेबल आहे ना, पेपर आहे. नो म्हटलं, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनी जितके जवळ नेता येईल तेवढे, तरी ते थोडेसे वाऱ्याने उडायचे. तर तो म्हटला वॉच माय बॅक, आय एम गोइंग टू गेट डाऊन. उतरला, खाली गेला, ते नॅपकिन उचलून आणले. प्रत्येक जीपमध्ये एक छोटीशी वेस्ट पेपर बास्केट असते, त्या बास्केटमध्ये टाकले आणि मगच तो गेला. म्हणजे अनबिलिव्हेबल सर्व्हिस लेवल आहे. आणि काही तुम्ही किती कोणी पण त्यांच्याशी वाईट बोला ना, तरी ते तुमच्याकडे स्माईल करूनच बोलतात. आतापर्यंत पक्ष्यांच्या मागे किती देशांमध्ये भरारी मारून आलात? माझे आता जवळजवळ 14 देश झालेत, पण माझे आवडते म्हणजे टांझानिया आहे, केनिया आहे, कोस्टारिका आहे आणि भूतान आहे. अच्छा. अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहेत या देशांमध्ये. हिमालयन मोनल हा तुमचा एक प्रचंड व्हायरल झालेला फोटो व्हायरल झाला फोटो. खूप अचानक तुम्हाला तो वाटलं होतं का एवढा व्हायरल होईल तो आणि एवढा प्रतिसाद मिळेल? ऍक्च्युली आपण जे कष्ट, आता प्रत्येक फोटो मागे कष्ट आहे, त्याच्यात खूप कष्ट, तासाची मेहनत आहे, फिजिकल पण हे आहे. या वयामध्ये तुम्ही या गोष्टी सगळ्या करताय, खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ. नाही ते पण तो जो आनंद आहे की सगळं व्हायरल झालं, लोकांकडून ॲप्रिशिएट झाला तो, करेक्ट. तर कसा होता तो अनुभव? नाही, तो खूपच सुंदर अनुभव. ॲक्च्युली काय झालं की 31 डिसेंबरला दर 31 डिसेंबरला माझा सेल्फ चॅलेंज संपतो. तर मी त्यावेळेला एखादा एक स्पेशल फोटो राखून ठेवलेला असतो. तर तो फोटो मी फेसबुकला टाकला होता. काय 250-300 लाईक्स होते, त्याच्या पलीकडे लाईक्स नव्हते. तर माझे एक मुंबईचे मित्र आहेत, ते आर्किटेक्चर आहेत. ते म्हटले, सुधीर हा फोटो जर तू व्हर्टिकल क्रॉप केला ना, तर हा लोकांना आवडेल. अच्छा. मी म्हटलं मी प्रयत्न करतो. मग मी म्हटलं की व्हर्टिकल फोटोज मी जर टाकणार असेल तर मी इंस्टाग्रामला कराजोल टाकतो. म्हणजे व्हर्टिकल फोटो आणि तो अख्खा फोटो पुढे कट केलेला, म्हणजे लोकांना दिसताना एक फोटो आणि एक अख्खा फोटो दिसेल. तो मी टाकला. संध्याकाळी मी नॉर्मली 7 वाजता टाकतो आणि चालायला वगैरे जातो, इकडे तिकडे जातो, आणि 2-3 तासांनी आल्यावर मी बघितलं, अरे 20-22 हजार लाईक. म्हटलं अरे काहीतरी गडबड झाली. ते रात्र होईपर्यंत 1 लाख लाईकवर गेला. आणि नंतर मला
कोणाला पर्सनल मी नॉर्मली प्रत्येक कॉमेंटला रिस्पॉन्ड करतो, रिप्लाय करतो. मला ते शक्यच होईना, कारण 250-400 असं शक्यच चाललं. नाही, हा. 17,000-18,000 कॉमेंट झाले. दुसऱ्या दिवशी तो अजून कित्येक लाख गेला. असं करत करत तो 1 मिलियन क्रॉस झाला. मग मला अनेक देशांमधनं अनेक ठिकाणाहून रिक्वेस्ट यायला लागल्या की मी हा रिपोस्ट करू का. कोण म्हटलं मला हा आमच्या मासिकात छापायचं, कोण म्हणतं मला आमच्या वेबसाईटला लावायचं आहे. असं करत करतो आता मला वाटतं फोटो जवळजवळ 10 मिलियन 15 मिलियन क्रॉस झाला आहे. अजूनही ते लोक टाकतात. आता कालसुद्धा मला एकाने रिक्वेस्ट केली. आणि त्याची पुढची गंमत अशी आहे की भारतामधले अनेक लोक आहेत, परदेशातले पण अनेक लोक आहेत, ज्याने हा फोटो माझ्याकडे मागितला की आम्हाला हा फोटो द्या, आम्हाला घरामध्ये प्रिंट करून लावायचा. तर मी म्हटलं मी नक्की देतो. मग मी त्याची मोठी इमेज तयार केली, हाय रेझोल्युशन इमेज केली आणि मग ती मी द्यायला सुरुवात करते. ते 3 इंटरेस्टिंग आहेत. मी जस्ट गंमत सांगतो. एक ब्राझीलमधला कॉफी मळेवाला आहे. तो म्हटला की मला सुधीर हा फोटो विकत पाहिजे. मी म्हटलं ते सोड, तुला काय करायचं. तो म्हटला माझ्या घरामध्ये, अर्थात त्याचा खूप मोठा फार्म आहे. तो म्हटला मला घरामध्ये मला हा फोटो लावायचा आहे. मी म्हटलं तुला मी फोटो देतो. तो म्हटला की मी तुला $500 पैसे द्यायला तयार आहे. म्हटलं अरे मला पैसे नको आहेत, तुझं आवड काय सांग. तो म्हणला मी ब्राझीलमध्ये असल्यामुळे मला जंगल वाढवणं हे माझी आवड आहे, तर मी वृक्ष संवर्धन करतो. म्हटलं तू माझं एक काम कर, माझ्या नावाने एक झाड लाव आणि हा फोटो मी तुला फ्री देतो. तर गंमत म्हणजे त्यांनी ते झाड लावलं, त्यांनी त्याच्यावर माझ्या नावाची पाटी लावली आणि मला त्याचा फोटो पाठवला. मग तो फोटो त्यांनी 3 फूट बाय 4 फूट अशा साईजमध्ये प्रिंट करून स्वतःच्या घरामध्ये लावला. तोही त्यांनी मला पाठवला की हे बघा असा आहे. नंतर अजून 2 सिंगर्स आहेत, एक ब्रिटिश आहे आणि एक फ्रेंच आहे. तर त्या दोघांचं लकीली मला माहीत नाही कसं जुळून आलं. त्यातली जी एक मुलगी आहे तिने मला सांगितलं की सुधीर मला एक अल्बम काढायचा, म्युझिक अल्बम, आणि आमच्याकडे अजूनही कव्हर प्रिंट होतं. अल्बमचं जे कव्हर असतं ते प्रिंट होतं, जसं पूर्वी रेकॉर्डला प्रिंट व्हायचं. तर मला हा फोटो माझ्या अल्बमवर वापरायचा आहे. तर मला हा फोटो तू केवढ्याला विकशील. म्हटलं मी विकत नाही आहे, मी तुला हा फ्री देतो. तुला काय साईज पाहिजे, कसं पाहिजे सांग, अदरवाईज मी तुला हा फोटो पाठवून देतो. कारण मी त्याची टिप फाईल बनवली, ती जवळजवळ 250 MBची फाईल आहे. तर मी तुला ही शेअर करतो. तर ती मला म्हटलं की हा जेव्हा आता छापून येईल तेव्हा मी तुला पाठवेन. अजून एक दुसरा पण त्याला पण सेम बनवतो, त्याचं तर ॲक्च्युली सब्जेक्टच हिमालय आहे. तर असं करत करतो आता मला वाटतं जवळजवळ 50पेक्षा जास्त घरांमध्ये तो फोटो लागला आहे. क्या बात आहे. त्या फोटो मागे एक छोटी स्टोरी आहे, ती ह्याच्यामध्ये ॲक्च्युली या पुस्तकात लिहिलेली स्टोरी आहे, चित्रगतीमध्ये आहे ती. हा फोटो मी काढला होता भूतानमध्ये, थार्लिंग नावाची मोनॅस्ट्री आहे. तर तिथे मायनस टेम्परेचर असते, जवळजवळ 11,800 फुटावर ही मोनॅस्ट्री आहे आणि तिथे बौद्ध भिक्षू राहतात. म्हणजे मुळातच ती मोनॅस्ट्री असल्यामुळे बौद्ध भिक्षू आहेत. तर त्यांनी काय केलेलं असतं की तिथे त्यांनी तांदूळाची पोती ठेवलेली आहेत आणि असे जे टुरिस्ट येतात किंवा ते स्वतः बौद्ध भिक्षू आहेत ते त्या पक्ष्यांना ते तांदूळ खायला घालतात. तर ते पक्षी जे आहेत त्यांना पक्की गॅरंटी आहे की हे आपल्याला बौद्ध भिक्षू काही करत नाहीत, टुरिस्ट पण आपल्याला हात लावत नाही, त्यामुळे ते त्यांना खूप एक गॅरंटी की आपण मरणार नाही इथे. त्यामुळे हे मोनल जे आहेत ना ते ॲक्च्युली तुमच्या 2 फुटावर 3 फुटावर येतात. आणि या मोनलसाठी माझ्यासारखे अनेक फोटोग्राफर उत्तराखंडमध्ये आम्ही पळतो मागे. तो कुठेतरी वर दिसतो तुम्हाला डोंगरात, एवढसा दिसत असतो, पण आपल्याला मिळावं म्हणून लोक त्याच्यासाठी पळत असतात उत्तराखंडमध्ये. म्हणजे चोपटा, मंडल अशी ठिकाणे जिथे तुम्हाला मिळतो बघायला. इथे उलट आहे, इथे म्हणजे तुम्ही मोबाईलने फोटो काढू शकता, एवढा तो जवळ आहे आणि तो घाबरत नाही. तर मी हे खूप फोटो काढले होते. म्हणजे माझं 32 GBचं कार्ड भरलं, मी नंतर दुसरं कार्ड लावलं आणि मला नंतर म्हटलं अरे की माझं आत्तापर्यंत 2दा त्याचे फ्लाईट शॉट मिस झाले होते. एकदा झुलूक नावाचं असंच सिक्कीमच्या जवळ एक गाव आहे, ते पण 11,000 फुटावर आहे, तिथं पण मला चांगला शॉट मिळाला होता आणि चोपटाला पण मिळालं होतं. म्हटलं आपण इथे फ्लाईट शॉट ट्राय करूयात, पण तिथे -6 डिग्री वगैरे चालू होतं. मग मी त्याच्यासाठी बाहेर आलो, त्यांचं गेट आहे आणि त्या गेटच्या समोर बघितलं तर ॲक्च्युली मागे दरी आहे आणि तिथे स्नोई असतंच कायम, म्हणजे बर्फाळ एरिया, थंडी असतेच. मी बर्फाळवरचे पण खूप मोनलचे फोटो काढले. तर तिथे मी थांबलो, मग म्हटलं की आपण इथे झोपूयात बर्फावर. आणि मला 2 मोनल पलीकडच्या बाजूला माझ्या उजव्या हाताला दिसले, जे तिथे खात फिरत होते.
आणि म्हटलं अरे हे जर उडाले समजा तर हे इथनं समोर राहतील आणि 2 झाड आहेत त्याच्यामध्ये एक टिपिकल एरिया, इथे आपल्याला मिळालं तर शॉट मिळणार. म्हणून मी थांबलो आणि माझ्या लकनी 2-3 बौद्ध भिक्षू चालायला त्यांनी सुरुवात केली. ते म्हणून नॉर्मली घाबरत नाहीत, पण ते अगदी जवळ यायला लागले तसे ते उडाले आणि मला फटफट फटफट पण मी 3-4 शॉट मारले. त्याच्यासाठी माझ्याकडे ॲक्च्युअली कॅननची 300 f2.8 नावाची फार सुंदर लेन्स आहे. त्याला मी 2x कन्व्हर्टर लावला होता 600 mm फोकल लेंथ मिळावी म्हणून. तो मी काढून ठेवला होता. मी उजव्या हातातला ग्लोव्ज काढून ठेवला होता क्लिक करायला, पण ती बोटं नंतर बधीर व्हायला सुरुवात. मी जवळजवळ 20 मिनटं मी खाली बर्फावर झोपून बसलो होतो आणि मग मला हे शॉट मिळाले. क्या बात. आणि ते त्याचं हे असं चीज झालं की म्हणजे फोटो बघायला तो आपल्याला छान वाटतो, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती खूपच खरंच वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे त्याला जी प्रचंड जिद्द या गोष्टी सगळ्या त्याच्या मागे असतात. निसर्ग आहे ना निसर्ग तुम्हाला. आहे, बरोबर आहे. रोज एक फोटो पोस्ट करण्याचा तुमचा संकल्प जो आहे, जो गेली 10 वर्ष अखंडपणे चालू आहे, त्यामागे काय प्रेरणा आहे, हे सातत्य कसं काय टिकून ठेवतात? कारण मी जरी ठरवलं की एक फोटो दुसऱ्यांदा हे करायचा नाही, तरी तसं फार काही स्टॉकही नसतो आणि हेही नसतो. ह्याच्या मागची मूळ प्रेरणा जी अशी होती की 2015 मी नोव्हेंबरला सुधीर शिवराम नावाचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, खूप फेमस फोटोग्राफर, जगामधल्या टॉप 100मध्ये ते येतात. त्यांचा पुण्यामध्ये एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा कोर्स झाला होता, तो मी केला. निवृत्त झाल्यानंतर म्हटलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तो केल्यानंतर मी म्हटलं की आपल्याला काहीतरी एक कंटिन्युअस प्रेरणा पाहिजे. तर मी म्हटलं की आता आपल्याला जर प्रेरणा पाहिजे असेल तर मी काहीतरी करायला पाहिजे त्याच्या मागे, तर सेल्फ मोटिवेशनसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर मी ठरवलं की 2015 रिटायर झालं, म्हटलं 1 जानेवारीपासून आपण रोज एक फोटो फेसबुकला पोस्ट करायचा वाईल्ड लाईफ इमेज. आणि तो माझा चॅलेंज होता 365 दिवसांचा. माझा एक मित्र आहे, त्यांनी मला फेसबुकला टाकला, अरे सुधीर तू विसरलायस, हे ॲक्च्युअली लीप इयर आहे, हे 366 दिवसाचं वर्ष आहे. अरेच्या म्हटलं ठीक आहे मी चेंज करतो, 366 दिवस टाकू आपण. मग मी ते रोज टाकायला सुरुवात केली. मग त्याच्यासाठी मला धडपडायला लागायचं, कुठेतरी जा, फोटो काढ, हे कर, प्रोसेस कर, अमुक कर, असं ते करायला लागलो. मग काय व्हायला लागलं की ते एक तुम्हाला ना इतरांशी कॉम्पिटिशन करायची नाही, स्वतःशीच कॉम्पिटिशन आहे. दुसऱ्या कोणाशी नाही मी प्रॉमिस केलं ना, मी मला प्रॉमिस केलं आहे. तर मग मी ते सुरू केलं की आपण जितके फोटो काढता येईल तेवढं फील्डवर जायचं, फोटो काढायचे. मग दांडेलीला जा, मग थत्तेकडला केरळला जा, असं सगळं सुरू झालं. ते गुजरातमध्ये लिटिल रन ऑफ कच्छला गेलो, ग्रेट रन ऑफ कच्छला गेलो. तर मग फोटोचं कलेक्शन सुरू झालं. आता असं झालं की मी समजा कुठेही गेलो तरी माझे साधारण दिवसामध्ये माझे 1200 ते 1400 फोटो होतात. माझ्याकडे अजून मसाई मारायचे 8000 फोटोपैकी मी हार्डली काहीतरी 1,500-2,000 फोटो प्रोसेस केलेत, बाकीचे केलेले नाही आहेत. कोस्टारिकाचे पण 8,000-8,500 फोटो आहेत. तर मग मी काय करतो की माझ्याकडे आता स्टॉक आहे आणि मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं पण असतं. तर मग ते वर्षभरामध्ये ते प्लॅन केलेलं असतं आणि मग माझ्याकडे साधारण एक 8 ते 10 फोटो प्रोसेस करून ठेवलेले असतात. पण नॉर्मली माझा प्लॅन असतो, मी असं बहुतेक वेळा सकाळी डिसिजन घेतो की आज काय टाकायचं. आणि मग कधी कधी मग मी ती सिरीज करतो की आता मी नल सरोवरला गेलो, मग मी नल सरोवरचे कंटिन्यूस टाकतो. मी बघणाऱ्याला एक आनंद मिळतो की आता मला गुजरातमधला हा एरिया बघायला मिळाला, असं होतं. इवन पुण्यामध्ये एक शाळा आहे, मराठी शाळा आहे, त्या शाळेतल्या एका शिक्षिकेने मला विचारलं होतं की सुधीर आम्ही फेसबुकवरचा घेतो आणि रोज शाळेमध्ये लावतो की जेणेकरून मुलांना माहिती मिळते. माझा एक मित्र होता दाते म्हणून, तो गेला आता, त्यांनी मला जवळजवळ मला वाटतं दुसऱ्या वर्षी तो म्हटला सुधीर तू माहिती द्यायला सुरुवात कर या पक्षांनी, नुसता फोटो नको टाक. मग काही लोक म्हणायला लागले की अरे फोटोची जी डिटेल आहे, टेक्निकल डिटेल ज्याला आम्ही एक्झिट म्हणतो, की काय ISO वापरला, काय शटर वापरलं, काय अपर्चर वापरलं, हे पण डिटेल ते आम्हाला त्यातनं काही शिकायला मिळेल. तर मग मी ते टाकायला सुरुवात केली की ह्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्यांना पण माहिती देता येईल, स्वतःला पण राहता येईल. आणि मग ते ॲक्च्युली ते वेड आहे, म्हणजे ती तुम्हाला म्हणता येईल की एक प्रकारचं तुम्हाला ते झपाटल्यासारखं होतं की मला हे टाकायचं तुम्ही कुठे असेल तरी. त्यामुळे मी जाण्यापूर्वी ना, मी कुठेही असेल जगामध्ये तर मी जाण्यापूर्वी तिथे शोधलेलं असतं की इथे मला कुठे वायफाय मिळेल,
कुठे नेट मिळेल. तर समजा मी नैरोबीला उतरलो, मला आता जायचं आहे मसाई मारामध्ये, तर मी आधी माहिती काढून ठेवली असं की मसाई मारामध्ये वायफाय आहे का, आहे. नसेल तर उतरलो त्याला मी तिथे जिथे मला डेटा मिळेल आणि जिथे मला कनेक्टिव्हिटी मिळेल असं कुठलंही कार्ड विकत घेतो आणि ते मोबाईलमध्ये टाकतो की जेणेकरून माझ्याकडे कनेक्टिव्हिटी राहील. अशी मी कुठेही गेलो तरी ती काळजी घेतो. आता दांडेलीला आम्ही जातो तर दांडेलीला जिथे आम्ही आज जंगलात राहतो तिथे नेटवर्क मिळतच असं नाही. मग कधी कधी बाहेर जायचं मेन रोडवर चालत आणि जिथे नेट मिळेल तिथं बसून तो फोटो अपलोड करायचा. त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती आहे, ते म्हणतात अरे हा उठला वाटतं सकाळी 5ला उठतो, जातो बाहेर जातो, नेट शोधायचं करायचं. आणि याच्यात सगळ्यात गमतीची इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मी जेव्हा कोस्टारिकातनं भारतात परत येत होतो तर कोस्टारिकामधनं निघायचं, नेवार्कला लँड व्हायचं अमेरिकेमध्ये, नेवार्कला निघायचं दिल्लीला लँड व्हायचं, दिल्लीवरनं पुण्याला यायचं, असा तो प्रवास होता. तर तो टोटल प्रवास कमीत कमी 31 तासाचा आहे नॉनस्टॉप आणि तुम्हाला मध्ये वेळ नाही मिळत. मग कोस्टारिकातनं मी निघालो, सॅनोझेमधनं नेवार्कला आलो, तिथे मला 3च तासाची गॅप होती. ती फ्लाईट लेट झाली मग तुम्हाला पळायला लागतं पुढची फ्लाईट. असं करत करत शेवटी आम्ही दिल्लीच्या विमानात बसलो. मी म्हटलं अरे गडबड होणार आहे कारण आता आपला दिवस बदलणार आहे. मी इंडियात लँड होईन तेव्हा माझी 1 दिवसाची पोस्ट चुकणार. तर आम्ही जेव्हा जाताना गेलो होतो युनायटेड एअरवेजने, तेव्हा जो स्टाफ आमच्या फ्लाईटमध्ये होता त्यातला निम्मा स्टाफ परत येताना पण होता. आणि आमचं जाताना एक चंदीगडचा एक मुलगा आहे, तो त्या फ्लाईट अटेंडंट होता. त्याची आमची चांगली दोस्ती झाली होती जातानाच, कारण 15 तासाची ती नॉनस्टॉप फ्लाईट आहे. तो येताना तो भयंकर खुश झाला. तो म्हटलं बॉस वापस आ गए, कुछ चाहिए तो मेरे को बोलो. आणि तो आम्हाला आतनं जाऊन गपचूप तो म्हणे मेरे पास समोसा बे चाहिए की असं त्याच्याकडे सगळं असायचं. तर मी त्याला म्हटलं अरे बघ माझा असा असा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे नेट नाही आहे आणि मला एक फोटो अपलोड करायचा. तर म्हटलं इतना क्या जरूरी आहे. मग त्याला दाखवलं बघ म्हटलं हे माझं फेसबुकचं पान, हे माझं असं असं रेकॉर्ड आहे. मग मला दिवस उलटला तर माझा आजचा रेकॉर्ड बुडेल आणि मला मग तो माझी कंटिन्युटी जाईल. इथं नाही आहे म्हटला, दे तो मोबाईल आपका. त्यांनी मोबाईल घेतला आणि त्यांचं विमानाचं स्वतःचं एक नेटवर्क असतं, त्याचं पासवर्ड टाकून मला म्हटलं ये लिहिलो अभि को आपको जो चाहिए करो. मी सतत उतरेस्तोपर्यंत दिलेलं असतो माझ्याकडे फुल वायफाय होतं काय. मग मी तिथे बसून फोटो पण अपलोड केला. म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही तुमची इच्छा असेल तर मार्ग आपोआप मिळतात. छान. एक अवघड प्रश्न, आता तुम्ही 1400 पेक्षा जास्त पक्षींचं निरीक्षण केलेलं आहे. प्रत्येक पक्षाचं वेगळं वैशिष्ट्य असतं, प्रत्येक पक्षावर वेगळ्या पद्धतीने प्रेम करावं अशा पद्धतीचा तो पक्षी असतो. या 1400 पक्ष्यांमधून तुम्हाला सर्वाधिक भावलेला पक्षी कुठला? नाही हा खरंच अवघड प्रश्न आहे, पण एक फार अप्रतिम पक्षी आहे. म्हणजे हा बेसिकली तुम्हाला कोस्टारिकातच बघायला मिळतो. त्याचं नाव आहे क्वेट्झेल आहे, रेस्प्लेंडंट क्वेट्झेल म्हणून आहे. हा पक्ष्याची जी शेपूट आहे ना ती कमीत कमी 3 फूट लांब शेपूट असते. नंतर ह्याची जी बॉडी आहे डोक्यापासून खालपर्यंत, ती बॉडी आपण त्याला म्हणतो की चकाकणारे रंग आहेत. तो पक्षी जसा बघेल तसे त्याचे रंग बदलतात. तो कधी ब्राईट निळा होतो, कधी ब्राईट हिरवा होतो, कधी रेड होतो. तो जशी शेपटी हरवेल तसं त्याचे कलर बदलतात. तो जसं शरीर फुगवेल तसे त्याचे कलर बघतात. म्हणजे कोणी पण जीव टाकून जावा असा तो पक्षी आहे. आणि तो पक्षी दिसायची काही ठराविक ठिकाणं आहेत. तर मी जिथे पक्षी काढला तिथे परवा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये अनबिलिव्हेबल म्हणजे सकाळी 250 लोक त्या रस्त्यावरती त्याला बघायला त्या पक्षासाठी. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणून जगातनं लोक ट्रॅव्हल करतात की हा पक्षी आपल्याला बघायला मिळावा एकदा तरी. तर तो मी बघितलेला आणि त्याचा फोटो खूप सुंदर आहे. आणि त्यातला जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मेल आणि फिमेलमध्ये फरक आहेत. नॉर्मली पक्ष्यांमध्ये मेल हा जास्त अट्रॅक्टिव्ह असतो, फिमेल कमी कलरफुल असते. इथे दोघे कलरफुल आहेत, पण हा जो मेल आहे हा खूपच अप्रतिम आहे. क्या बात आहे. आणि अर्थातच जर तुम्ही भारतीय पक्षी म्हटलं तर हिमालयन मोनल हा खूपच सुंदर पक्षी. वा. फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षण याच्यामध्ये जे नवशिके आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सूचना द्याल की ज्याच्यामुळे त्यांचं एक समृद्ध त्यांना पुढचं त्यांचं छंद करता येऊ शकेल? हो.
त्याच्यामध्ये ना एक आहे, हे मी पुस्तक लोकांना दाखवू इच्छितो. हे एक पुस्तक आहे. हे जर पुस्तकामध्ये हे ॲक्च्युली केवळ बढाई म्हणून नाही, पण हे जगातलं एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये नेचर, कॉन्झर्वेशन, सामान्य नागरिकांचा रोल आणि बर्ड फोटोग्राफरनी काय करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्निकल डिटेल आहेत आणि सगळ्यात शेवटी कोड ऑफ कंडक्ट पण आहे, की पक्षी निरीक्षण करताना मला जे काय कोड ऑफ कंडक्ट पाळायचं आहे ते किती पाळता आलं पाहिजे. तर हे सगळं मी ह्याच्यात दिलं आहे. तर या सगळ्या म्हणजे जे नवीन आहेत किंवा ज्यांना बर्ड फोटोग्राफीमध्ये जायचं आहे त्यांना मी हे नेहमी महत्त्वाचं सांगतो, की पहिलं वाचन सुरू करा. यूट्यूबला जा, यूट्यूबला ते व्हिडिओ बघा, त्या पक्ष्याबद्दल माहिती करून घ्या. नंतर पक्ष्यांची माहिती करून घेतल्यानंतर मग ठरवा, की मी आता कसे फोटो काढणार आहे, किती अंतर मला ठेवायला पाहिजे. काही लोक म्हणतात की नाही नाही माझ्याकडे अरे एवढी मोठी, माझ्याकडे 500 mm मोठी लेन्स आहे, मी घरट्याचा फोटो काढला तर तुला काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असतो. मी घरट्याचा जेव्हा फोटो काढतो तेव्हा जे प्रेडेटर्स असतात म्हणजे प्रे बर्ड्स असतात त्यांना मी ॲक्च्युअली लोकेशन ओपन करू शकतो. कोल्हे आहेत, कुत्री आहेत, मांजरं आहेत, त्यांना ते घरटं दिसू शकतं माझ्यामुळे. दुसरी गोष्ट, तर ज्या क्षणी तो पक्षी जागा बदलतो किंवा अलर्ट होतो ना, ते मला कळतं की तुम्ही त्याच्या एरियामध्ये चाललात, तुम्ही त्याला डिस्टर्ब करताय. तर तो जो पक्ष्यावर येणारा जो स्ट्रेस आहे ना, हा तुम्हाला समजला पाहिजे. तर मला पक्षाचा फोटो काढायचा आहे, मला मान्य आहे, लोक पैसे खर्च करून इतक्या लांब जातात, पण त्याच्यामध्ये अतिरेक पण नाही करता आला पाहिजे. म्हणजे काही लोक चक्क नवीन फोटोग्राफर असतात, त्यांना असं वाटतं की हा पक्षी उडून जाईल म्हणून ते धावत त्या पक्षाकडे अप्रोच करायला करतात. तो पक्षाचा काय अप्रोच कसा करायचा, जमिनीवर रांगत जाणार का, बसून जाणार का, वाकून जाणार, हे सगळं तुम्हाला कळता आलं पाहिजे. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्याचा अभ्यास आधी करा, त्यांची हॅबिटॅट शोधा, कुठं हा पक्षी राहतो, मी काय केल्यावर मला हा पक्षी मिळेल. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या फांदीवर पक्षी येऊन बसला की लोक खटखट खटखट फोटो काढायला सुरुवात करतात. तो जर दुर्मिळ असेल तर मला मान्य आहे, पण तरी पण तुम्ही जर थांबलात, त्याला जर तिथे बसून दिलं त्या पक्षाला, तर तुम्हाला पुष्कळ चांगले फोटो मिळू शकतात. बरोबर. तुम्हाला नक्की चांगले फोटो मिळतात जर तुम्ही थोडं जर थांबलात तर. त्याला ते नैसर्गिक जे हां. आहे त्याची मुवमेंट आहे, करेक्ट. त्याला स्वातंत्र्य जर मिळालं हो. तर तो अधिक खुलून तुम्हाला अधिक चांगले हे देतो. देऊ शकतो. तुम्ही त्याला त्रास दिलात किंवा हे केलं तर त्याचे हो. तुमच्या याला आता मर्यादा तुम्ही येतात. हे जर ब्रिटिश पक्षी निरीक्षक बघितलेत किंवा जपानमधनं येणारे असतात, अमेरिकन काही आहेत, फ्रेंच लोक आहेत, कॅनडियन आहेत. म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे स्कारलेट मकावचं उदाहरण दिलं, आम्ही जे रस्त्यावर फोटो काढत होतो ना, तर जे काही ब्रिटिश लोक आले ज्यांनी आम्हाला बघितलं फोटो काढतात, तर ते ना खूप पर्टिक्युलर असतात, त्यांच्या हातात डायरी असते, पेन असते. ते आल्या त्यांनी मला विचारलं कोण आहे हा पक्षी, मग मी सांगितलं स्कारलेट मकाव आहे. कॅन यू टेल मी द स्पेलिंग, मग त्याचं लगेच लिहितात, मग घड्याळ बघतात. 11:24 मी हा पक्षी बघितला, मग ते लगेच गाईडला विचारतात कुठला एरिया, टार्कोलेस, मग लिहितात की मी टार्कोलेस कोस्टारिकामध्ये या मिनिटाला हा पक्षी बघितला. मग त्यांच्या गाईडला त्यांनी बोलवलं, मग त्याच्याकडे तो एक स्कोप असतो, त्यांनी तो स्कोपमध्ये त्यांना पक्षी नीट दाखवला, मग मी माझ्या कॅमेऱ्यातनं दाखवला. मग त्यांनी विचारलं की मी हा मोबाईलमध्ये फोटो काढू का, किंवा त्यांच्याकडे कॅमेरे असतात. पण ते लोक जे आहेत ना, ते 4 आणि 5च्या पलीकडे फोटोच काढत नाहीत. त्यांचं समाधान लगेच होतं. तो म्हणला मी पक्षी बघितला, पक्ष्याचं रेकॉर्ड घेतलं, पण महत्त्वाचं म्हणजे मी ते हॅबिट लगेच लिहून काढतात की ह्या झाडावर मला मिळाला, असं करत होता, ते 2-4 ओळीमध्ये पटपट लिहून काढतात. तर आपण तसं शिकायला पाहिजे की हे मी तर नवशिक्यांसाठी हेच आहे की घाई करू नका, तुम्हाला बघायला मिळतात, पक्षी कुठे जात नाहीत, गेला तर तो परत येतो. जसं आपल्या बऱ्याच लोकांनी, आपण ज्याला वेडा राघू म्हणतो, त्याचं नाव आता एशियन म्हणजे ज्याला बी इटर म्हणतो, तर त्याला वेडा राघू का म्हणतात, तो एका पर्चवर बसतो, उडी मारतो, खाली जातो, किडा खातो, परत येतो, तो येणारच असतो तिथे. ते नॉर्मली स्वतःची टेरिटरी सोडत नाहीत पक्षी. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आधी शिकून घ्या पक्ष्यांबद्दल, आणि मग पेशन्स पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःला तिथे बसून वेळ द्यायला पाहिजे की येस, मी इथं बसलो तर मला मिळणारे येणारे पक्षी इथं येतो. तुम्ही जे आयुष्य जगताय ते खूप समृद्ध पद्धतीचं आहे. तर तरुणांना आणि निवृत्तांना
तुम्ही काय सांगाल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगण्याचा कसा असला पाहिजे? हां, आता मी खूप म्हणजे नाही म्हणत आपण सगळेच लोक मिडल क्लासमधून वर आलेलो आहोत. मी 40 वर्षापेक्षा माझी जास्त सर्व्हिस आहे. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं असतं की उगीच रडू नका. म्हणजे तुम्ही मग तो कुठल्यातरी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा मनुष्य असेल किंवा भारतातल्या मोठ्या जे उद्योग कंपन्या आहेत काम करणारे, ते आपल्या कंपनीबद्दल ना रडतात. हे अमुकच आहे, हे तमुकच आहे. म्हणजे आपल्याकडे आता 10,000-12,000 लोकांना जेवण देणाऱ्या कंपन्या आहेत दिवसात. मग ते म्हणतात, "नाही अरे ना आज ना जरा भाजीला जरा मीठ थोडं." अरे बाबा, तुला जेवण मिळतंय, बाहेर लोकांना जेवण पण नाही मिळत. नाहीत. फुटपाथवर राहणारे लोक आहेत, गरिबीत राहणारे लोक आहेत, एकच वेळ जेवण मिळणारे लोक आहेत. म्हणजे मी परवा यूट्यूबवर बघितलं की साधारण 22 कोटी लोक भारतामध्ये रोज एकही जेवण न मिळता झोपतात. तर मग मला माझ्या जीवनाकडे बघताना मलाच खूप पॉझिटिव्ह बघता आलं पाहिजे. आहे ह्याच्यामध्ये समाधान मानून मला ह्याच्यामध्ये अजून काय करता काय येईल. करता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता टाटा कल्चरमधनं आलेला माणूस आहे. मला समाजाला काय देता येईल. माझ्याकडे ₹10 असतील तरी ठीक आहे, पण त्यातलं काय किती मी देऊ शकतो दुसऱ्याला. तर जगाला तुम्हाला म्हणजे दुसऱ्याला देता आलं पाहिजे कंटिन्युअस. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्याकडे असेल, माझ्याकडे कदाचित लिमिटेड रिसोर्सेस असतील, हरकत नाही आहे ना, पण तुम्हाला त्यातनं दुसऱ्याला देता आलं पाहिजे. घासातला घास काढून देण्याची जी देता आलं आपली पाहिजे. संस्कृती आणि आता आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे आता जवळजवळ हे आता 2015 पासूनचं माझं नॉलेज आहे. तर मग मी ह्याच्यातनं पुस्तकं लिहून ते नॉलेज दुसऱ्यांना देतोय. देतोय. आणि हे पण एक फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. हे ॲक्च्युली आम्ही यंगस्टर्ससाठी बनवलेलं आहे, बियॉन्ड क्लासरूम. अच्छा. तर हे माझं ॲक्च्युली कॉर्पोरेट आणि फील्डमध्ये केलेलं काम, बर्ड फोटोग्राफी. ते हे मी ॲक्च्युली बनवलं आहे ना, हे जेन झीसाठी बनवलेलं पुस्तक आहे. अच्छा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जगण्याकडे कसं बघायचं, तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करायचं, अगदी ईमेल कशी लिहायची इथपासून सगळं दिलं आहे. तर तुम्हाला ना जे तुम्ही शिकलात ते तुम्हाला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. अदरवाईज जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तुमचं नॉलेज आहे तुमच्याबरोबर जातं. हे जे पैसे आहे, ते जे काय तुमची मालमत्ता आहे, हे सगळं मागेच राहणार आहे ना. बरोबर. मग तुम्हाला ते जगाला देता आलं पाहिजे. जॉय ऑफ गिव्हिंग. एक्झॅक्टली, जॉय ऑफ गिव्हिंग. तुम्हाला ज्या समाजाला पण राहिलो त्या समाजाला मला काहीतरी देणं आहे ना मी, तर ते तुम्हाला देता आलं पाहिजे. फार छान. आता शेवटचा प्रश्न आहे की आता एक मोठा आयुष्याचा टप्पा, तुम्ही जवळजवळ 71 वर्षांचे आहात, हो. पण तुम्ही अजूनही प्रत्येक दिवस हा नव्याने जगताय, नव्याने हे हो. करताय. तेव्हा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचे नवीन प्रोजेक्ट काय डोक्यात चालू आहेत अजून, आणि काय करायची इच्छा आहे अजून? आता असं गंमत आहे की प्रत्येक पक्षी निरीक्षकाचा एक ते वेड आहे ॲक्च्युली, की भारतामध्ये साधारण 1300 ते 1400 पक्षी आहेत. तर प्रत्येक बर्ड फोटोग्राफरचं स्वप्न असतं की मी भारतातले निदान 1000 तरी पक्षी बघावेत. तर माझे आता काही अगदी थोडे शिल्लक आहेत, ते मला करायचे आहेत. मी बघितलेले, फोटो न काढलेले, ऐकलेले पक्षी गृहीत धरत नाही, पण ते अगदीच थोडे शिल्लक आहेत, तर ते मला कंप्लीट करायचे आहेत. नंतर माझी काही ड्रीम डेस्टिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये पेरू आहे, ब्राझील आहे, इक्वेडोर आहे, कोलंबिया आहे. तर हे देश मला करायचे आहेत. आणि इकडे ओमानमध्ये पण मला जायचं आहे, जिथे मला जाऊन फोटोग्राफी करायची आहे. आणि जेवढं मला अजून दुसऱ्यांना देता येईल, अजून मी काय काय नवीन कॉन्ट्रीब्यूट करू शकेन, ते मला करायचं आहे. आत्ता एक ॲक्च्युली गमतीची घटना घडली होती. पुण्यामध्ये खूप वेळा आजकाल चांगली एक्झिबिशन्स लागतात फोटोग्राफीची. तर आत्ता 3 चांगली मोठी एक्झिबिशन झाले. त्यात एक होतं हॅपीनेस नावाचं थीम असलेलं प्रदर्शन होतं, जे फोटोग्राफर्स आहेत पुणेने ऑर्गनाईज केलं होतं. तर ते सगळे माझे मित्र आहेत, तर मी नेहमी तिथे जातो. म्हणजे त्यांचं कुठले प्रदर्शन असेल, आयदर मी भाग घेतो किंवा मी जातो. तर मी गेलो होतो तिथे पहिल्या दिवशी. तर आमची तिथे बऱ्याच गप्पा झाल्या हॅपीनेसवर. तर त्यांनी 40 पोर्ट्रेट्स लावले, ज्याच्यामध्ये लोक हसतायत, स्माईल करतायत, आणि त्याची सुंदर स्टोरी बाजूला लावली ती इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. हे असं भरलेलं कदाचित भारतातलं एकमेव प्रदर्शन आहे.
तर ते प्रदर्शन बघितल्यानंतर मलाही खूप आनंद झाला आणि आम्ही खूप गप्पा मारल्या तिथे फोटोग्राफर्सबरोबर. आणि मी खाली आलो आणि मला टेलिकॉममधला एक जुना फोटोग्राफर भेटला, जो आता रिटायर्ड झाला आहे. तर आम्ही असेच गप्पा मारत होतो. तर तो म्हटलं, "काय होतं?" म्हटलं, "अरे, इथे एक एक्झिबिशन आहे आणि त्याचं थीम आहे हॅपीनेस. तर तू जा आणि जरूर बघून ये. आनंद कसा असतो तो बघून ये." अरे, "हे काय आनंदराव, मला अमुक प्रॉब्लेम आहेत, मला तमुक प्रॉब्लेम आहेत." असं त्यांनी मला बऱ्याच स्टोरी सांगितल्या, की मला काय प्रॉब्लेम आहे. त्याला म्हटलं, "अरे, कोणाला प्रॉब्लेम नसतात. जगामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत ना." म्हटलं, "कोणाला असा प्रॉब्लेम नसणारी व्यक्ती असू शकत नाही." मग मी त्याचं ॲक्च्युअली रोडवर 40 ते 45 मिनिटं काउन्सिलिंग केलं. हं. तर तो मला म्हटला, "मला एक तरी तू मला टेक्निक शिकव." मग मी त्याला म्हटलं, की एक डिटॅचमेंट नावाचं एक टेक्निक आहे. तुम्हाला घडणाऱ्या गोष्टीपासून हं. लांब राहता आलं पाहिजे. हं. तो म्हटला, "कसं आहे? कसं करायचं कसं असतं?" मग मी सांगितलं, की पहिला कॉल घे, की तू ह्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व आहेस? हं. मुळात इन्व्हॉल्व आहेस का नाही आहेस? हे तुझं मेंटल स्टोरी होती का प्रत्यक्षात घडलेली स्टोरी आहे? तुला दुसरी बाजू माहिती आहे का? तो म्हणला, "नाही रे, माहीत नसतं मला." म्हटलं, "मग तुझं कंट्रोल किती या गोष्टींवर?" तो म्हणला, "अरे, मी हा विचारच नाही केला." म्हटलं, "तू ज्या गोष्टींबद्दल विचार करतोयस, त्या तुझ्या कंट्रोलमध्ये किती आहेत?" तो म्हणला, "अरे, यातल्या 70% गोष्टी तरी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत." म्हणलं, "इथेच ते डिटॅचमेंट सुरू होते. सोडून दे ना हे. हे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, सोडून दे. हे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, सोडून दे." नंतर त्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितलं, की सीनियर सिटिझन कट्टा ह्या काही वाईट गोष्ट नाही आहे. पण तिथे जाऊन मी इतरांची दुःख ऐकणार आहे का? मला त्या सासू-सुना, मुलगा काय करतो, मुलगी काय करते, सून काय ह्याच्यात मी अडकणार आहे का मी त्यातून बाहेर येणार आहे? तर त्यातनं तू बाहेर पडायला शिक आता. ते सगळं घडलं. मग मी घरी आलो आणि मला लक्षात आलं, की आपण हे याला जे आता जे सांगितलं, हे कुठेतरी डॉक्युमेंट उल्लेख करूया. केला पाहिजे. तर मी 2 दिवसामध्ये बसून एक अख्खं पुस्तक तयार केलं आहे. जे आता मी म्हणजे त्याचं डिझायनिंग करायचं आहे, त्याचं पब्लिश करायचं आहे, की ह्या पुस्तकाचं नावच अनहुक्ड आहे, की मी ह्या सगळ्या गोष्टीतनं स्वतःला कसा बाजूला काढेन हं. आणि म्हणजे वाईल्ड लाईफचा त्याच्यामध्ये अनुभव आपोआपच येतो. मॅनेजमेंटचा अनुभव आपोआप येतो आणि मी जे स्वतः शिकलो ओव्हर द पिरियड, अनेक व्यक्ती बघितल्या, अनेक व्यक्तींना मदत केली आहे, अनेक व्यक्तींनी मला मदत केली आहे. तर हे सगळं बघून आता मी ते पुस्तक बनवलं. तर ते माझं एक नवीन प्रोजेक्ट आहे जे मी प्लॅन करतोय. वाह! तर हे होते सुधीर हसबनीस. स्वतः आयुष्य जगताना आयुष्याकडून शिकत आले. पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांकडून शिकत आले आणि एक स्वतः जो आनंद घेतला तो जगाला वाटण्याचं काम ते करत आहेत. सुधीरजी, आपण या ठिकाणी आलात, आपले समृद्ध अनुभव या ठिकाणी शेअर केलेत, त्याबद्दल विवेक संवादच्या वतीने खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खरंच एक प्रेरणादायी प्रवास, जिथे आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगमध्येही आपण नवं स्वप्न पाहू शकतो आणि ते जगू शकतो, हे सुधीर सरांनी दाखवून दिलं. जर तुम्हाला हा संवाद आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी संवादासोबत. तोपर्यंत नमस्कार.